5 षटकांनी तब्बल 71 धावांची गरज, 71 धावा ठेवल्या आणि विजयासाठी 72 धावांची आवश्यकता. टीम शिरोली संघाच्या समोर मोठा महाकाय धावांचा डोंगर उभा केला. जय हनुमान क्रिकेट संघ डोका आयोजित आमदार चषक 2025 च्या वतीनं मी विनंती करेल सन्माननीय अमोलदादा भोईर साहेब आपणास विनंती, आपल्या शुभ हस्ते अमोल फराड यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. पाहताय तुम्ही स्क्रीनवर अमोल फराड 18 चेंडू तब्बल 45 धावांची वादळी इनिंग साकारली. हे कॉन्ट्रीब्युशन होतं आपल्या संघासाठी आणि या प्रित्यर्थ दिला जातोय हा यथोचित मान आणि सन्मान. प्रेक्षक ऐकत राहा. आमदार चषक डोके सन 2025 पाहता पाहता आजच्या दिवसातले 2 सामने जवळपास कव्हर झाले आहेत. वळूया लगेच तिसऱ्या सामन्याकडे आणि जेव्हा सामन्याला सुरुवात होईल पहिल्या इनिंगसाठी या आवाज ऐकूया आमचे साथी समालोचक सन्माननीय द व्हाईस ऑफ कल्याण डोंबिवली आदरणीय रोशनजी संते सर. थँक्यू. रमेश महाराज शिंदे सरांचा आवाज आपण ऐकला आणि भाग्येशजी म्हात्रे यांचा देखील आवाज आपण ऐकला आणि अप्रतिम सामना जिंकला. पागड्याचा पाडा या टीमने मायरा 11 शिरवली या टीमला पहिल्या मॅचमध्ये पराभूत केलंय. पागड्याचा पाडा संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या SP ग्रुप चषक या स्पर्धेमध्ये पागड्याचा पाडा या टीमने खूप चांगली कामगिरी केली होती आणि सागर फराड ने त्याच्या स्वप्नातील बाईक देखील जिंकली होती आणि सागर फराडने देखील याही मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. अमोल फराडने 45 धावांची विस्फोटक इनिंग साकारली. सामना सुरू होतोय. खऱ्या अर्थाने विनर विनर या दोन टीम मध्ये 4 षटकांचा सामना असेल. जय हनुमान RD11 चांदप आणि त्यांना फाईट करतोय जय वाघोबा चिखलोली. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पॉइंट सीमा रेषेवरती आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. 3 धाव पूर्ण होत आहेत आणि पाहता पाहता ही 4थी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण 4 धावा. अनिल आणि जयेश मध्ये खूप चांगला ताळमेळ आपण पाहिला, खूप चांगलं कोऑर्डिनेशन आपण पाहिलं आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 4 धाव मिळतील या पहिल्या चेंडूवरती. सुरुवात खूप चांगली केली आहे. याच जय हनुमान RD11 चांदप या टीमने आजच्या या डे नाईटमध्ये नक्कीच रमेश सर पाहिलं गेलं तर 129 धावा पहिल्या मॅचमध्ये बनवल्या होत्या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय गणेश भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, मिस्टायमिंग, डाऊन दी बॉल फिल्डर, चूक होत नाहीये. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. अनिल बॅक टू द पवेलियन.
4 या धावसंख्येवरती. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. सुरुवात नक्कीच चांगली केली विशालने. सुस्वागतम 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 आदरणीय ज्ञानदेव भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि सोपा सहज हा झेल ड्रॉप केलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय आणि मिळते 1 धावे चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 5 धावा धावफलकावरती आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची ही नक्कीच मूर्ती आपण पाहू शकाल आपल्या या टी व्ही स्क्रीनवरती. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत आणि हा झेल पुन्हा एकदा ड्रॉप केलाय. सलगचा हा दुसरा झेल सोडलाय. याच चांदप संघाने रमेश महाराज सर नक्कीच पहिल्या मॅचमध्ये 129 धाव बनवल्या होत्या 5 षटकांमध्ये आणि त्याच चांदप संघाचे झेल सोडले जात आहेत. जय वाघोबा चिखलोली या संघाच्या माध्यमातून. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स आपण पाहू शकाल. नक्कीच खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. नक्कीच दमदार आमदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आणि षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये विशालने चांगली गोलंदाजी केली आहे परंतु क्षेत्ररक्षक त्यांना साथ देत नाहीयेत. आतापर्यंत 2 झेल सोडलेत. अनिकेत आणि जयेश ही जोडी आहे. पहिल्या मॅचमध्ये रवीने नाबाद 84 धावा बनवल्या होत्या. पुन्हा एकदा लॉफ्टी हिट इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 1-11. हॅलो धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आहेत. आमच्यासोबत भावेश आहेत. भावेश भोईर कालच्या रात्रीमध्ये अप्रतिम गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आणि आजच्या रात्रीमध्ये देखील सहकारी आहे आणि त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड भरलं जाते. तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 4 षटकांचा सामना आहे. रमेशजी महाराज शिंदे सर आपण पाहू शकाल आपल्या टी व्ही स्क्रीनवरती. नक्कीच सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार आहेत आणि व्हॉइस ऑफ शहापूर म्हणून त्यांची ओळख आहे. नेक्स्ट मॅच आहे मांगरुळ बी आणि नेवाली या 2 टीममध्ये. A1 जोडी आपण पाहू शकाल आपल्या टी व्ही स्क्रीनवरती. अमोलदादा भोईर आणि प्रमोददादा भोईर त्यांना आपण पाहू शकाल आपल्या टी व्ही स्क्रीनवरती. फार मोठी जिम्मेदारी आहे जबाबदारी आहे या स्पर्धेची. देवादादा भोईर असतील रुपेश भोईर असतील. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल. स्वतः गोलंदाज नक्कीच झेलपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 12. क्या बात आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी आर्या कंपनीची इलेक्ट्रिक बाईक आहे आणि खूप चांगली संकल्पना आहे कारण की पेट्रोलचे भाव नक्कीच गगनाला भिडत आहेत त्यामुळे ही चांगली संकल्पना आहे. इलेक्ट्रिक बाईक. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. वाईड यॉर्करचा वापर केला होता. राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतात दीपेश. अनेक नॅचरल अँगल ते देखील निर्माण करतायत. क्या बात आहे. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही आहे. आलाय हा डॉट बॉल. चिखलोली आणि सामना सुरू आहे चांदप. अजून एक चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी आउटस्टँडिंग गोलंदाजी होते. नक्कीच थोडंसं गेम प्लॅनिंग
नक्कीच वेगळं आहे या मॅचमध्ये, कारण की ज्या रवीने पहिल्या सामन्यामध्ये महाराज 84 धावा नाबाद बनवल्या होत्या, तो रवी अजूनही बॅटिंगसाठी येत नाही आहे, कारण की 4 षटकांचा सामना आहे. निव्या कंपनीचे आपण हे चेंडू नक्कीच यूज करतोय. बॅटची कडा आहे गॅपमधून, चेंडू चाललाय लॉंग स्टॉप, सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार मिळतोय जय हनुमान RD11 चांदप या टीमला. दोन्ही संघाचे संगणक आपण टॉससाठी या. पहिल्या फेरीमधील हा दुसरा सामना असेल. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की आज मलंगडचं क्रिकेट आपण अनुभवणार आहोत, कारण की जो रेग्युलर हाफ आहे आणि यस फिंगर अप फलंदाज झाल्या बाद, बिग विकेट डाऊन. जयेश बॅक टू द पवेलियन. रवी येतोय नवीन फलंदाज. 2 बाद 16 ही धावसंख्या आहे. ज्या रवीने पहिल्या मॅचमध्ये 84 धावा नाबाद बनवल्यात, तोच येतो रवी या सेकंड मॅचमध्ये. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे एक्स्ट्रा हाफमधून. कालच्या रात्रीमध्ये एक सामना जिंकला होता जय वाघोबा चिखलोली या टीमने, आणि आजच्या या डे नाईटमध्ये पहिला सामना जिंकला तो म्हणजेच जय हनुमान RD11 चांदप या टीमने. आणि हे दोन संघ आमने सामने आहेत. यानंतर रेग्युलर गटातील दुसरा सामना मांगरुळ बी आणि नेवाली, त्यानंतर चिंचवली आणि ब्राह्मण करवले, आणि त्यानंतर निशांत 11 मांगरुळ आणि हर्ष 11 गावदेवी रुंदे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 16. ब्युटिफुल ट्रॉफी आहे, आणि त्याच्यावरती आपण पाहू शकाल आदरणीय हेमंतजी भोईर साहेब, त्यानंतर ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा खेळवतो आहे, खऱ्या अर्थाने विकासाचे महामेरू कार्यसम्राट आमदार आदरणीय किसनजी कथोरे साहेबांचा लोगो देखील आहे. त्यानंतर राजेशजी पाटील साहेबांचं देखील आपण फोटो पाहू शकाल त्याच्या या मॅन ऑफ द मॅचच्या नक्कीच ब्युटिफुल ट्रॉफीवरती. आदरणीय बाळू गायकर उद्योजक आहेत, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या दमदार आमदार चषकामध्ये. हाफ ट्रॅकर लाईन पाहावी लागेल, अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. अनोखी शैली आहे विष्णू शिंदे सरांची, एक स्टायलिश अंपायर, डान्सिंग अंपायर. आज खऱ्या अर्थाने कालच्या रात्रीपासून नक्कीच रमेश महाराज आपण पाहतो की प्रत्येक आयोजकाला एक डान्सिंग अंपायर आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. आपल्याकडे 2-2 आहेत. हेमंत भोईर यांना आपण पाहू शकाल आपल्या TV स्क्रीनवरती, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार. हाफ ट्रॅकर हुक करतायत, पाठवलाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. मंगेश भोईर आपण पाहू शकाल आपल्या TV स्क्रीनवरती. देवादादा भोईर देखील आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 21. प्रचंड मेहनत आहे सर्वांचीच या स्पर्धेसाठी.
8वं वर्ष आहे या स्पर्धेचं. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन आणि चांगले क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ सीमारेषे लगत आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. पहिल्या मॅचमध्ये नक्कीच RD11 चांदप या टीमने चौकार षटकारांची अक्षरशः आतिषबाजी केली होती, परंतु या मॅचमध्ये नक्कीच शांत ठेवण्याचं काम चिखलोली संघ करतोय. यस, फिंगर अप फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का. अनिकेत बॅक टू द पवेलियन. विवेक येत आहेत 5व्या क्रमांकावरती. चला, नेवाली आणि मांगरुळ बी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जय भोले, नेवाली आणि मांगरुळ बी. मयूर राईट आर्म राऊंड विकेटने. पुन्हा एकदा बॅटची कड आणि क्या बात आहे. रिले झेल आपण पाहिलाय. एका हातामध्ये हा झेल पकडलाय. मॅग्निफिसंट, स्पेक्टॅक्युलर, कार्बन कमाल कॅच. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॅटची कडा होती. विकेट किपरने नक्कीच एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, त्यानंतर चेंडू डायव्हर्ट झाला आणि शॉर्ट थर्डमॅनला फर्स्ट स्लिप मध्ये एका हातामध्ये दीपेशने हा झेल घेतलेला आहे. अप्रतिम अप्रतिम झेल आपण पाहिलाय. कारण की शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, गली हे असं क्षेत्र आहे, जर इथून चेंडू निघाला तर तो सीमा रेषेच्या बाहेर जाऊन थांबतो. आणि यावेळेस एका हातामध्ये हा झेल पकडलाय आणि फलंदाज बाद होतोय. या मॅच मध्ये RD11 चांदप संघ थोडा का होईना बॅकफूटवरती आलाय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत गोलंदाज मयूर. आदरणीय राजेश पाटेकर साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आमदार चषकामध्ये. हॅट्रिक बॉल आहे आणि न्यू बॅट्समन यश. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक घेतली आहे या स्पर्धेमधील. ही दुसरी हॅट्रिक पूर्ण करतोय हा गोलंदाज आपण पाहतोय मयूर, ज्याने दुसरी हॅट्रिक पूर्ण केली आहे या स्पर्धेमधील. अभिनंदन मयूरचं, कारण की अतिशय महत्वाचा हा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. ज्या संघाने कालची रात्र गाजवली आहे तो संघ इन ऍक्शन मध्ये आहे, आणि ज्या संघाने आजच्या या पहिल्या मॅच मध्ये, डे नाईट फॉर्मॅटच्या पहिल्या मॅच मध्ये 129 धावा बनवून एक नवीन विक्रम केला होता, तो RD11 चांदप संघ बॅकफूटवरती आहे या दुसऱ्या मॅच मध्ये. कारण की सातत्याने विकेट गमावलेत आणि रवी नॉन स्ट्राइक एंडला पाहतच राहिलाय. राजेश न्यू बॅट्समन ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला टीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ सीमारेषेवरती. मिळतील एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. लॉस ऑफ 5 विकेट. अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय. RD11 चांदप या टीमचा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील, आणि या 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील चिखलोली या टीम समोर. नवीन गोलंदाज आहेत ती अंतिम षटकामध्ये येत आहेत. अनिरुद्ध
स्ट्रायकिंगला फलंदाज रवी आहे. रवी आणि राजेश ही जोडी आहे. रवीने 84 धावा नाबाद बनवल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये अजूनही खातं खोललं नाही आहे रवीने. 6 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या मॅचमध्ये चौकार षटकारांची अक्षरशः आतिषबाजी केली होती. 18 चेंडू आणि 84 धावांची इनिंग साकारली होती याच रवीने. हाफ ट्रॅकर व्ही शेप मध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि अप्रतिम हा झेल पकडलाय लॉंग ऑन सीमा रेषेवरती. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये मनीष आणि मनीषने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. ज्या रवीने पहिल्या मॅच मध्ये नाबाद 84 धावा बनवल्या होत्या तोच रवी आपण पाहतोय या दुसऱ्या मॅच मध्ये 0 बाद. जे आहे त्यामुळे आपण चेक करूया. फलंदाज बाद आहे. 12 मॅन देखील आहेत. आमचे तिसरे पंच देखील आहेत. जवळजवळ अजूनही अर्धा फूट अंतर होतं आणि पहिल्या चेंडूवरती अनिरुद्धने नक्कीच विकेट मिळवलेली आहे. अनिरुद्ध आहेत. नामदेव येत आहेत. 6 बाद 25 ही धावसंख्या आहे. 8व्या क्रमांकावरती येतोय नामदेव बॅटिंग करण्यासाठी. चला, नेवाली आणि मांगरुळ बी या दोन टीम मध्ये यापुढील सामना असेल. आज मांगरुळचे एकूण 2 संघ आहेत. एक संघ बी आहे आणि एक संघ निशांत 11 मांगरुळ संघ ए संघ खेळणार आहे राकेश पाटील यांचा. फुलटॉस चेंडू होता आणि पाहावं लागेल काय घडलंय या चेंडूवरती. पंचांचा इशारा काय येतोय. SOUT फलंदाज झालाय बाद. पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल, कारण की 7 बाद 25 ही धावसंख्या आहे. आदरणीय सुभाषजी जमदरे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आमदार चषकामध्ये. अमोल दादा आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. दादा, पाहिलं गेलं तर पहिल्या मॅच मध्ये 129 धावा बनवल्या होत्या याच चांदप संघाने, आणि तो चांदप संघ आपण पाहतोय या मॅच मध्ये नक्कीच बॅकफूट वरती आहे. क्रिकेट आणि चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. रोहित मॅनच्या बॅटमधून हा षटकार येतोय. यस, षटकार आहे पंच, आम्ही चेक केलेला आहे. षटकार आहे. धावसंख्या 6 ने पुढे जाईल 31. षटकार लगावलाय रोहितने, जो 9व्या क्रमांकावरती आलाय. बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे, ती म्हणजेच RD11 चांदप, जय हनुमान RD11 चांदप आणि जय वाघोबा चिखलोली या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुंदर बैलाचे मालक केतन भोईर देखील उपस्थित आहेत.
काल त्यांच्या माध्यमातून पारितोषिकांचा वर्षाव केला होता जेव्हा ढोके संघ इन ॲक्शन मध्ये होते. अजून एक तडाखा आपण पाहतोय. सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटकार रोहितच्या बॅटमधून. मास्टर स्लॉग हिटर आहे, खऱ्या अर्थाने वेल फिनिशर आहे तो म्हणजेच रोहित. आणि रोहितने बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सलग आलाय. हा तिसरा षटकार. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या रोहितसाठी, कारण की या मॅच मध्ये जय हनुमान RD11 चांदप या टीमला कमबॅक करून दिलाय रोहितने. ऑन फायर रोहित मॅन सर की बॅटिंग तो करतोय या मॅच मध्ये. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. पुन्हा एकदा लॉफ्टी हिट. सीमा रेषेच्या बाहेर फ्लॅटी स्ट्रोक 4 इन अ रो सलगचा ठोकलाय. हा चौथा षटकार. 49 धावा धावफलकावरती आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. जय वाघोबा चिखलोली या टीम समोर जय हनुमान RD11 चांदप या टीमने टॉस आपण करूया. मांगरुल बी आणि जय भोले नेवाली या 2 टीम मध्ये. चला मांगरुल या टीमचे संघनायक आपण या टॉस साठी आपण टॉस करूया. आदरणीय राजेश पाटीकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि राजेश पाटीकर साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण टॉस करूया. आदरणीय राजेश पाटीकर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला मांगरुळ बी या टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण या टॉस साठी. मांगरुळ बी टीमचे कॅप्टन आपण या. मांगरुळ बी या टीमचे कॅप्टन थोडस लवकर या टॉस साठी. छापाचा कॉल आहे आणि आलाय छापा. टॉस जिंकलेला आहे जय बोले नेवाली या टीमने. साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे. निर्णय फिल्डिंग फर्स्ट. नक्कीच विनंती असेल वैभव आपण या थोडं 2 मिनिटं आपण चर्चा करूया. फिल्डिंग स्वीकारलेली आहे नेवाली या टीमने. प्रथम बॅटिंग करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे. नक्कीच 5 षटकांच्या मॅच मध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? तरी पण 40 ते 50 करू आम्ही.
40 ते 50 धावा नक्कीच पुरेशा असतील का या ग्राउंडवरती? हो, नक्की पुरेशा असतील. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन आपण पाहतोय. गेली 7 वर्ष यशस्वी आयोजन आणि 8व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे या स्पर्धेने. डे नाईट फॉर्मॅट आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा तर खूपच छान आहे आणि इथं खेळण्याचा आम्हाला संधी दिली त्यांचा आभार आम्ही व्यक्त करतो आणि आम्ही इथं परफॉर्मन्स चांगला करू. तर नक्कीच शुभेच्छा असतील, कारण की आपले मांगरुळ गावचेच राजेश दादा पाटील हे आधारस्तंभ आहेत, ते म्हणजेच या आमदार चषकाचे, आणि त्यांच्याच गावातील संघ इन ॲक्शनमध्ये असणार आहे. एकूण आज 2 संघ आहेत मांगरुळचे, ए आणि बी, आणि बी संघ इन ॲक्शनमध्ये असेल. टॉस जिंकलेला आहे जय बोले नेवाल या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे मांगरुळ बी या टीमला बॅटिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे जिथे चांदप संघाने बनवले आहेत 4 षटकांमध्ये 49 धावांनी 50 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे चिखलोली या टीम समोर. आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ मलंगड, व्हॉइस ऑफ भाल, आमचे अत्यंत जवळचे आणि जिवलग मित्र भाग्यजी म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशनजी संते सर. थँक्यू सो मच रमेश शिंदे सर. जनमान क्रिकेट संघ ढोके आयोजित आमदार चषक 2025 सेकंड इनिंगला सुरुवात. पहिलाच बॉल गतीने टाकण्यात आला. गती भन्नाट होती. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. आणि कालपासून आपण एका गोष्टीची चर्चा करत आहोत ना की सिमेंट विकेटवरती. तर या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय राजेश दादा पाटील यांचे सुपुत्र जयेश पाटील साहेब देखील यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यस, ओ टू कॉम्बॉक्स भाग्यजी म्हात्रे. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर वेगवान होता, जिथे विवेक आपल्याला पाहायला मिळाला. लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे 50 धावसंख्येचं. 50 धावा 4 ओव्हरच्या या मॅचमध्ये एक फायटिंग स्कोर आहे दोन्ही बाजूने, म्हणजे चेस आणि डिफेंड करण्याच्या अनुमानाने. व द विकेटने सुंदर फटका गॅपमध्ये परफेक्शन होतं. स्वीपर कव्हरला फिल्डर नव्हता. पॉवर प्ले सुरू आणि पॉवर प्लेचा अत्यंत सुंदर वापर करत असताना बॉल स्वीपर कव्हर बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार. बॅकफुटला जात असताना पंच केलं बॉलला. जी पॉवर होती, जी एक्स्ट्रा एनर्जी होती ती जनरेट केली या फटक्यावरती. बिल्डअप करत असताना फटका. विवेकच्या विरोधातला विशालचा पहिला चौकार आलाय. आणि 50 धावसंख्येच्या चेसला जेव्हा सुरुवात झाली होती, पहिला बॉल डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाला फेस करत असताना प्रणित, आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर विशालच्या बॅटमधला हा पहिला चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 5. ओव्हर द विकेट लो फुल टॉस बॉल अपील केली जाते, पण तो बॅट कडा आहे असं सांगत असताना अंपायर्सने बॅट कडा इशारा लगेच दिला. योगीराज बुटेरे सर सध्या तरी मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. ओव्हर द विकेटने ही अपील का फेटाळली गेली ते तुम्ही पहा. अगदी स्लॉटमध्ये बॉल होता. जरूर टो क्रशर परफेक्टली मिडल स्टंपवरती इम्पॅक्टही पडत होता, पण तो बॅटची कडा असल्या कारणाने तो साऊंड योगीराज सरांच्या कानांवरती गेला आणि त्याने लगेचच अपील फेटाळली गेली की इट्स नॉट आउट. व पिच बॉल इनफिल्डला क्लिअर केलाय, पण तो 2 फिल्डर वळतात बॉलला अडवण्याचा प्रयत्न. एक बाउन्स घेतलाय आणि बाउन्स घेतल्यानंतर बॉल चालला बाउंड्रीलाईनच्या बाहेर. कव्हर्सला भेदत असताना हा दुसरा चौकार. इनिंगमध्ये जेव्हा फ्री माइंडेड बॅटिंग होते ना, तेव्हा सेकंड इनिंगमध्ये त्या धावा जेव्हा रोखायच्या असतात ना, स्पेशली 4 ओव्हरच्या मॅचमधला पहिला षटक हा अत्यंत महत्त्वाचा असतो. या महत्त्वाच्या षटकामध्ये सध्या तरी विवेकचा वापर केला टीमच्या कॅप्टनने. पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही डावपेस पाहिले, जे 3 ओव्हरमध्ये आखले संघ फिल्डिंग करत असताना आडी 11 चांदप या टीमच्या बाजूने, परंतु चिखलोली संघाची नास्तबूत करणारी शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्ही बॉलिंग बघितली जी चांदप टीमच्या माध्यमातून झाली. ओव्हर द विकेटने आता इथं संधी प्राप्त. विकेट किपर डाऊन दी बॉल, सॉफ्ट डिसमिसल. पहिला गडी तंबूच्या छायामध्ये पोहोचेल. विशाल पाटील मैदानाच्या बाहेर. 9व्या आकड्यावरती लागणारा पहिला झटका. पहिल्या षटकाचा खेळ संपला 50च्या चेसमध्ये. 9 वरती 1 गडी बाद संघ चिखलोली.
व्यासपीठावरती भरपूर संख्येने मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय हेमंतदादा अशोक भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण निलेश म्हस्कर साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे। शहराध्यक्ष आहेत आगरी सेना बदलापूरचे आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। त्यानंतर उद्योजक समाजसेवक आदरणीय राजेश पाटेकर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया। हेमंतदादा अशोक भोईर यांच्या शुभ हस्ते आपण राजेशजी पाटेकर साहेबांचा इथे सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। आदरणीय निलेश म्हस्कर साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती, जे आगरी सेना बदलापूर शहराचे शहराध्यक्ष आहेत। त्यानंतर उद्योजक समाजसेवक आपण राजेशजी पाटेकर साहेबांचा इथे सन्मान करतोय। त्यानंतर उपाध्यक्ष भाजपा आदरणीय रवी मेहर साहेब इथे उपस्थित आहेत। नितीनजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत उद्योजक, त्यांचा इथे आपण सन्मान करूया। नितीन भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। नितीन भोईर साहेबांना विनंती असेल आपला देखील सन्मान केला जाईल। त्यानंतर आदरणीय उद्योजक समाजसेवक अरुणजी मुसळे साहेब इथे उपस्थित आहेत आणि अरुण मुसळे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। हेमंतदादा भोईर यांच्या शुभ हस्ते। यस ओल्ड कॉम्बॉक्स आमचे साथी समालोचक भाग्यजी म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकूया। थँक्यू सो मच। संतांनी दिलेली शिकवण आपण पार पाडत होतो। अतिथी देवो भव, अतिथींचा सन्मान आपण नुकताच या मंचावरती पार पाडला। सेकंड इनिंगला सुरुवात झाली होती, पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा नव्हत्या, त्या धावा चेस करण्याच्या अनुमानाने आतापर्यंत 2 विकेट गमावले होते, परंतु तिसराही फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल। लॉंग ऑनला कॅच, डावकुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज बाद केला जयेशने। तब्बल 2 विकेट खात्यामध्ये जोडत असताना आता टेबल टॉप करण्याचे स्वप्न दाखवत असताना आपल्या टीम RD11 चांदपला मिळते दुसरी विकेट। 50 धावसंख्येचं लक्ष्य होतं। हे लक्ष्य पूर्ण करण्याच्या अनुमानाने सुरुवातीला पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 90 धावा आल्या, जी सरासरी वाढवायची होती। प्रत्येक ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त धावा बनवायच्या होत्या। तो आकडा होता, तो आकडा माइंडमध्ये कदाचित सेट होऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी गेली होती, परंतु प्रणित बाद झाला। आपण पाहिलं त्याच्या जोडीला गेला होता विशाल, तो सुरुवातीला बाद झाला, त्याची झेल पकडण्यात आली। त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये जरूर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील, परंतु टॉप ऑर्डरचे 5 जे बॅट्समन होते ना, त्या 5 बॅट्समॅनपैकी आत्तापर्यंत 3 बॅट्समन मैदानाच्या बाहेर गेल्यात। आता आला क्रमांक 5 वरती संदीप, रिस्पॉन्सिबिलिटी उचलावी लागेल कारण धावा जास्त अजूनही बनवायचे आहेत। फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, रिस्पॉन्सिबल फटका जरूर खेळायचा होता, परंतु तिथेही ट्रॅप अडकलं गेलं मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। ही गॅच तुम्हाला पाहायला मिळाली आणि संदीप सुद्धा सोडेल मैदान। रेफर केला गेला या ठिकाणी टीव्ही अंपायरकडे, सो आपण चेक करणार आहोत की या बॉलवरती नक्की बॉल कुठे लँड झालाय, वेस्ट ऑफ हाईट आहे की नाही, या सगळ्या गोष्टी चेक करून आम्ही थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत तो निर्णय पोहोचवणार आहोत। आपण पाहूयात की या बॉलवरती घडलं काय। 50 धावसंख्येचं टार्गेट असताना सध्या तरी मायनर इश्यूज आता मेजर झाल्यात। थोडा असणारा अडथळा आता अडसर जास्त बनतोय। लक्ष मोठं आहे, या मॅचमध्ये मोठं टार्गेट सेट करायचं आहे। त्या अनुमानाने आपण जर पाहिलं तर इट्स फेअर डिलिव्हरी, फलंदाज बाद। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आमदार चषकाचे आधारस्तंभ आणि मांगरुळगावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय राजेश दादा पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आमदार चषकामध्ये। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आदरणीय राजेश दादा पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे
या आमदार चषकामध्ये आमदार चषकाचे आधारस्तंभ आदरणीय राजेश दादा पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आजच्या रात्रीमध्ये त्यांच्या गावातील एकूण 2 संघ इन ऍक्शन मध्ये असणार आहेत, मांगरुळ ए आणि मांगरुळ बी. आणि या पुढील सामना मांगरुळ बी या टीमचा आहे. दादा खरं तर TDC बँकेचे संचालक आहेत आणि आज रात्र आहे, मग बँक बंद असेल, परंतु दादांचे ATM मांगरुळ संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरेल तेव्हा जरूर ओपन होईल. कारण एक हसरा चेहरा ज्यांना अनेक वेळा मांगरुळ गावच्या समाजसेवेच्या माध्यमातून तुम्ही पुढे बघितलं. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल कुलगाव बदलापूर नगर परिषदचे कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय किरणदादा भोईर साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आमदार चषकामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल माजी सभापती आदरणीय अनिलजी वायले साहेब देखील आहेत, त्यांचं देखील आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. मान्यवरांची मानदियाळी आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पहिल्या रात्रीपासून भाग्यजी म्हात्रे सर आणि आज देखील भरपूर संख्येने मान्यवर इथे उपस्थित आहेत, त्या मान्यवरांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स भाग्यजी म्हात्रे. 1.5 षटकांचा खेळ संपलाय. सध्या तरी 14 वरती 4 गडी गमावले गेलेत. परिस्थिती थोडीशी नाजूक आहे टीम चिखलोलीची. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉटम हँडचा वापर केला होता. शेवटच्या क्षणाला बॅटचा पेस क्लोज करावा लागला. कॉट बिहाइंडसाठी अपीलसुद्धा केली होती. जयेशचा हा बॉल सुपर डिलेव्हरी एक्सप्रेस, थोडासा बॉल टाकण्यात आला, थोडासा टॉसही करण्यात आला. चेंडू जिथे प्लेस करायचं होतं, स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची होती केशवला, परंतु तो बॉल तो खेळू शकला नाही आणि त्या अनुमानाने 14 वरती 4 गडी बाद अशी परिस्थिती संघ चिखलोली, जिथे टार्गेट आहे 50 धावसंख्येचं. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय सुखदेवजी वाळे साहेब, अश्विनी धाब्याचे ओनर, हेही या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. हा हसरा चेहरा तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर त्यांचे 2 सुपुत्र खूप चांगल्या प्रकारे त्या धाब्याला सांभाळतात. अनेक वर्ष त्या धाब्याची चव तशीच आहे. जर तुम्हाला चव चाकायची असेल तर निवारी नाका बदलापूर रोडला तुम्ही जा, अश्विनी धाबा सर्च करा, तुम्हाला गुगल मॅपवरती सुद्धा पाहायला मिळेल. तसेच ज्ञानेश्वरजी भोपी साहेब सुद्धा याच दरम्यान या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 12 मध्ये अजूनही 36 बनवायचे आहेत. संघर्ष आता मोठा राहिला, परंतु आम्ही नेहमी म्हणत असतो की पराभवाच्या भीतीने माघार घेणं हे सर्वात धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीने माघार घेण्याची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता संपवते आणि जो लढू शकत नाही तो कधी जिंकू शकत नाही. जी परिस्थिती आता बिघडली आहे ना, त्या परिस्थितीला आता रिटर्न आणण्यासाठी एक मॅजिकल ओव्हर हवा आहे. जसा शेवटचा षटक राहिला, जिथे 4 षटकार तुम्ही पाहिले, जो षटक अनिरुद्धचा होता तिथे रोहित कडाडला, त्याच्या बॅटमधून 4 षटकार आले. तशा पद्धतीने एखादं जर षटक आलं ना टीम चिखलोलीच्या बाजूने, तर हा सामना ते रिटर्न आपल्या पक्षाकडे आणू शकतात. परंतु तो आता खरं तर षटक कोणता असेल तेही पाहावं लागेल. ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय यश, ज्याच्या नावामध्ये यश आहे. आता तो यशस्वी होईल की दुसऱ्या बाजूला बॅटिंग ऑर्डरमध्ये हटबल झालेला चिखलोली संघ तो पुढे येईल. या सगळ्या गोष्टी आता या ओव्हरच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळतील, जिथे लक्ष अजून या मॅचमध्ये आहे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 36. ऑन द स्ट्राईक दीपेश. टीमची धावसंख्या 14. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अजूनही 12 मध्ये 36 बनवायचे आहेत. गोलंदाज यश तयार, समोर दीपेश. फ्रंट फूट चेक केलं गेलं, पडल्यानंतर थोडासा बॉल आतमध्ये आला, इन कटर असावा. पडल्यानंतर थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न दीपेशचा, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन नव्हतं, तिथनं मिळतीये सिंगल. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा. 3 जे गोलंदाज आहेत ना, त्या तिन्ही गोलंदाजांना तुम्ही फास्टर बघितलं, कारण तिन्ही गोलंदाज फास्टर होते. याही टीमचा आपण विचार केला गेला तर फास्टर गोलंदाजाचा भराणा आहे टीम RD 11 चांदपकडे. आणि यश तशाच पद्धतीने फास्ट बॉलर सध्या तरी पहिलाच त्याने रिलीज केला. सन्माननीय जयेश शेठ चौधरी यांचे या ठिकाणी आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. वो पिच बॉल होता, ऑन साईडला चालला डीपमध्ये, वाईडिश लॉंगच्या झोनमध्ये. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, बॅकलिपला खाली घेत असताना बॉलची केली अडवणूक, तिथनं मिळते सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या आता पुढे जाईल. धावा टीमच्या टोटलमध्ये 16, लक्ष्य 50 धावसंख्येचं. आणि सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला सुंदर ढोके गाव पाहायला मिळते. निसर्गाच्या रम्य कुशीत, आजूबाजूला हिरवी गार झाडे आणि झाडांच्या अगदी रम्य कुशीत वसलेलं हे सुंदर गाव. शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला पुल करायचा होता, कॉट बिहाइंडसाठी अपीली मागे झाली, परंतु बॅट अँड बॉलचं
कनेक्शन नव्हतं, त्यामुळेच ही अपील फेटाळत असताना पुन्हा एकदा सुंदर हे दृश्य पहा. कालचे ड्रोन पायलट जीवन म्हात्रे यांच्या सन्माननीय वैभव शेठ जमदारे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करू की ही स्पर्धा जवळून पाहण्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून या मंचावरती बसून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेतात. तुमचंही सहर्ष स्वागत. चांगला फटका आहे ऑन साईडला, आस होती मोठ्या फटक्याची, परंतु तोही जाईल फिल्डरच्या हातामध्ये, परंतु निस्टेल बॉल जाईल ब्लॅक स्क्रीन समोर आणि मस्ट निडेड हा महत्वाचा या ओव्हरमधला येणारा पहिला षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जी ताकद होती ना दीपेशकडे, ती ताकद पूर्णपणे लावली होती. कारण सामना सध्या तरी अडचणीमध्ये, मग या अडचणीमध्ये असल्या सामन्याला आपण मोठ्या स्ट्रोकने फिनिश करू शकतो. फिनिशिंग रोल त्याला अदा करायचा आहे, परंतु फिल्डरने कॅच फिनिश केली नाही. त्याच्या हाताला ब्रश होऊन बॉल ब्लॅक स्क्रीनच्या अगदी तुम्हाला दिशेने धडकताना पाहायला मिळाला, जिथे षटकार आला आणि इक्वेशनमध्ये चेंजेस. 8 चेंडू आणि 28 धाबा. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुल केलाय ऑन साईडला. आता फिल्डर आहेत, जजमेंट चांगलं होतं, जजमेंटल ही कॅच तुम्हाला पाहायला मिळाली. मिड विकेटला कॅच फिनिश. दीपेश पडतील मैदानाच्या बाहेर. लागणारा झटका 5वा 22 या आकड्यावरती संघ चिखलोलीला. सध्या तरी हे आमचे प्रमुख पाहुणे, ज्या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आदरणीय होती. वसार गावाच्या समाजसेवेमधलं एक मोठं नाव अनिलजी यांचंही तुम्ही आगमन होताना बघितलं. त्यांच्यासमोर TTC बँकेचे संचालक राजेशजी पाटील, जे नेहमी किसनजी कतोरे साहेबांच्या सोबत आलेले आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमी समाजसेवा हे मूल धोरण त्याने स्वीकारलं आणि त्यांच्याच बाजूला खरं तर त्यांचा ताफा तुम्हाला पाहायला मिळतोय, जे या मॅचचा आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपेश बाद झाल्यानंतर गेला शेखर. 7 मध्ये अजूनही 28 धावसंख्येची गरज. या बॉलवरती काही करून मोठा फटका हवा आहे टीम चिखलोलीला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आधी फिरली, बॉल लेट आला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. अशा पद्धतीने इथनं 3 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 5 गडी बाद 22 आणि आता इक्वेशन 6 चेंडूमध्ये 28 बनवायचे आहेत. सहा चेंडू 28 धावा हे इक्वेशन सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि ड्रोनच्या माध्यमातून हे सुंदर कॅप्चरिंग केलेलं सध्या तरी तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहे. अगदी गोळाकार असणारं हे क्रीडांगण, आजूबाजूला जी झाडं झुडपं आहेत, निसर्ग तुम्हाला पाहायला मिळाला. 10 पॉलच्या माध्यमातून ही अंडर फ्लडलाईट सध्या तरी तुम्ही क्रिकेट स्पर्धा बघत आहात आणि कोणत्या प्रकारचा व्यत्यय नाही आहे. प्रॉपरली इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जाते. खेळाडूंना कोणत्या प्रकारचा अडसर नको त्याच्यासाठी रोलर फिरवला गेला. आधी पाण्याची व्यवस्था केली, पाण्याची पूर्तता केली, या क्रीडांगणांना क्लीन केलं गेलं. खेळपट्टीचा विचार केला की 22 पावलांची खेळपट्टी ठेवावी आणि या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय करून ही स्पर्धा तुमच्या डोळ्यासमोर 4 दिवस रात्रीमध्ये उदयास आली आहे. सो या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने समावेश केला आहे त्यांचं पुन्हा एकदा आमदार चषक 2025च्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. शेवटचा षटक आला आहे रवी, ज्या रवीने 84 धावा पहिल्या मॅचमध्ये बनवल्या. त्याच रवीला तुम्ही इन ॲक्शनमध्ये ॲज अ बॉलर म्हणून आता शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये तुम्हाला तो पाहायला मिळतोय. 6 चेंडू 28 धावसंख्येचं समीकरण तसं म्हटलं गेलं तर अवघडच आहे, परंतु अवघड असलेली सिच्युएशन सोपं करण्यासाठी मोठे फटके हवेत. आणि पहिल्या बॉलपासून जो मोठा फटका खेळण्याचा प्रवास होता ना, तो आतापर्यंत प्रवास आपल्याला सक्सेसफुल टीम चिखलोलीचा होताना पाहायलाच मिळाला नाही. पण माणूस परिस्थिती घडवत असतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवत असतो. आता ही बिघडलेली परिस्थिती अजून बिघडत चाललेली टीम चिखलोलीच्या बाजूने. थोडासा पुढे आला, खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डला क्लिअर केलाय, कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चाललाय आणि कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेरही जाईल. बॉल अगदी चालला एका टप्प्यावरती सीमारेषे पार येतो हा चौकार. इक्वेशन 4 चेंडू 24 धावा. चांगला होता, फटक्यामध्ये ताकद ही खूप सुंदर. थोडासा फ्रंट फुटला येत असताना पुढे आला, पावलांचा वापर, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बॉल प्रेक्षकांमध्ये पाठवला गेला. पुन्हा एकदा पुढे आला इनटू द स्लॉट, परंतु प्लॉटच्या बाहेर जाणार नाही. फिल्डरच्या हातामध्ये कव्हरला आता गवासला गेला फलंदाज आणि लागणारा झटका 6वा. इम्पॉसिबल मिशन अजूनही इम्पॉसिबल करत असताना या मॅचमध्ये पूर्णपणे स्ट्रॉंगली कमबॅक करत असताना संघ RD11 चांदप.
3 बॉल आणि 24 धावसंख्येचे जे इक्वेशन आहे ना, ते 24 धावा बनवण्याच्या मागचं कारण ज्या ठिकाणी 4 षटकार आले तिथे जे इक्वेशन पूर्णपणे चेंज झालं. ज्ञानेश्वर जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. इन ॲक्शनमध्ये तुम्हाला सचिन, इन ॲक्शनमध्ये तुम्हाला नयन, तुम्हाला हरेश पाहायला मिळेल, जो टीम मांगरुल बी च्या अपोजिट खेळेल. तीन चेंडू 24 धावा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये हर्षसाठी हा बॉल चॅलेंजिंग जरूर होता, परंतु बॉल खेळला वाईडिश लॉंग ऑनला. एका बाउन्सवरती चेंडूची अडवणूक झाली. आता हार आणि पराजय या दोघांमधला अंतर किती कमी होईल त्याच्यासाठी 2 बॉल आता खेळावे लागतील. ही फॉर्मॅलिटी कंप्लीट करावी लागेल, कारण स्ट्रॉंगली जो कमबॅक झाला ना तो दुसऱ्या ओव्हरमध्ये झाला, जिथून या सामन्याला पूर्ण वळण मिळालं. अजून एक चांगला बॉल, परंतु बॉल एक्झॅक्टली कुठे चालला आहे ते पाहावं लागेल. अंपायर्स कोणत्याही प्रकारचा इशारा करत नाही, याचा अर्थ असा की हा डॉट बॉल आणि फक्त एक बॉल फॉर्मॅलिटी म्हणून फेकावं लागेल गोलंदाज रवीला, आणि फलंदाजाला तो खेळावा लागेल. का सुंदर परफॉर्म राहिला, जिथे 4 षटकार आले, जे षटकार आपण बघितले रोहितच्या बॅटमधून. आणि आता या मॅचमध्ये स्ट्रॉंगली पूर्णपणे कमबॅकमध्ये इंटर होत असताना या मॅचमध्ये संघ RD11 चांदप अशा पद्धतीने बॉल एवमध्ये आहे. फिल्डर जरूर डीपमध्ये, परंतु हार आणि पराजयाचं अंतर किती कमी होईल त्याच्यासाठी हा बॉल होता, हा फटका होता. 23 धावसंख्येच्या फरकाने 7 गडी गमावत असताना फक्त 27 धावा तुम्हाला पाहायला मिळाला. या मॅचमध्ये बनवत असताना संघ चिखलोली आणि दणदणीत विजय प्रस्थापित करत असताना या मॅचमध्ये पुढे जात असताना RD11 चांदप. हार्ड लक टीम चिखलोली. घोषित करूया, ज्याने बनवल्या 4 चेंडू आणि 24 धावा नाबाद. रोहित आहेत मॅन ऑफ द मॅच, आणि आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय राजेश पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँके